नमस्कार. मी मंदार सुंबे, असिस्टंट मॅनेजर सेफ्टी, मिलान इंडस्ट्रीजमध्ये गेल्या 2 वर्षापासून काम करतो या फील्डमध्ये, एन्व्हायर्नमेंट, हेल्थ आणि सेफ्टीमध्ये. तर आजचा निमित्त असा आहे, की आपला नॅशनल सेफ्टी वीक 55वा नॅशनल सेफ्टी वीक आपण सेलिब्रेट करतोय. खूप साऱ्या इंडस्ट्रीजमध्ये आपण हा सेफ्टी डे आपण सेलिब्रेट करत असतो. तर त्याच निमित्ताने आज आमच्या कंपनीमध्ये आज तिसरा दिवस आहे. तर तिसऱ्या दिवसानिमित्ताने आमच्याकडे आज फायर एक्स्टिंग्विशर तुम्हाला समोर दिसतातच आहे. फायर एक्स्टिंग्विशरची ड्रिल आणि कॉम्पिटिशन, ट्रेनिंग हे काय असतो, कसा यूज करायचा असतो, फायर एक्स्टिंग्विशर म्हणजे काय आणि याचा उपयोग आपल्याला लाईफमध्ये कसा येणार आहे, इंडस्ट्रीमध्ये कसा येणार आहे. तर हे खूप सारे इम्पोर्टन्स आज आम्ही सर्व आमच्या एम्प्लॉयी आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छिणार आहे. तर हे समोर फायर एक्स्टिंग्विशर ठेवलेले आहेत. हे 3 टाईपचे फायर एक्स्टिंग्विशर आपण ठेवलेले आहेत. इथे फोम टाईप आहे, इथे CO2 टाईप आहे, इथे पावडर टाईपचे फायर एक्स्टिंग्विशर आपण इथे ठेवलेले आहेत, की जेणेकरून आमच्या सर्व एम्प्लॉयींना आणि तुम्हालाही देखील माहीत पडेल. तर आपण हे दररोज ठिकठिकाणी हे एक्स्टिंग्विशर लावलेलं बघतो, पण आपल्याला हे काय आहे, कसे चालवायचे, कुठे चालवायचे हे माहीतच नसतं. ते मेन त्याचा ऑब्जेक्टिव्हच माहीत नसल्यामुळे हे आपल्याला समजणार कसे? तर आज आपण तेच बघणार आहोत, की याचं ऑपरेशन कसं आहे, चालवायचं कसं आहे आणि यूज कुठे करायचे. तर आज आपण हे सगळं ऑपरेशन आमच्या कलीगसोबत आपण आज अनुभवणार आहेत आणि ज्या सर्व सज्ज आहेत तिथे उभे आहेत, ते आज तुम्हाला डेमो दाखवणार आहेत. धन्यवाद. सागर आपले QA डिपार्टमेंटमधून आता पार्टिसिपेट करतील, की ते तुम्हाला डेमो त्यांना दाखवलेला आहे. त्याप्रमाणे ते करून दाखवतील, की आग कशी विझवली जाते आणि एक्स्टिंग्विशरचा वापर कसा करायचा परफेक्टली. ते तुम्हाला आता लगेच डेमो बघायला भेटेल. आता यांनी आता जसं ऑपरेट करून दाखवलं तुम्हाला, तर त्यांनी घेऊन जातानाची पद्धत तुम्ही कशी बघितली. परत तो तिथे गेल्यानंतर त्यांनी त्याला वेळ लागला पिन काढण्यासाठी, परत टार्गेट करण्यासाठी. ह्या ज्या स्टेप्स आहेत, हे आपल्याला ॲडव्हान्समध्ये माहीत असतील, तर आपण लवकरात लवकर आग विझवण्यात मदत करू शकतो. परत अजून आपण कमीत कमी पावडरमध्ये कशी आग विझवू शकतो, हे पण एक टेक्निक्स आहे. ते कसे वापरायचे, काय कसं वापरायचं, आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. ऑपरेशन करता वेळेस हे पण लक्षात ठेवायचं आहे, की नुसता घरी असताना किंवा कंपनीत असताना आपण ज्या काही अशा इमर्जन्सी इक्विपमेंट वापरतो, त्यावेळेस स्वतःची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे हेल्मेट, सेफ्टी शूज, हँड ग्लोव्हज, मास्क, गॉगल ह्या गोष्टी आपल्याकडे PPE ज्या आहेत त्यावेळेस त्या मॅन्डेटरी आहेत, त्या असणं गरजेचं आहे. कारण की तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्याच्यामुळे कुठल्याही टाईपची इजा किंवा तिथे गेल्यानंतर अचानकपणे असं इन्सिडेंट आपल्यासोबत होऊ नये आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः इंज्युअर होऊ नये त्यासाठी PPEs जसं मी तुम्हाला सांगितलं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता परेशकडे हेल्मेट आहे, सेफ्टी शूज आहेत. तर त्याचा कसा वापर उपयोगी होऊ शकतो हे आपण आता परत डेमोमध्ये बघूया.